काँग्रेस पदाधिकाऱ्याचे त्यांनी वाचवले प्राण। प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांच्याबद्दल नातेवाईकांचा संताप। पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे कासारी नदीत पोहायला गेलेल्या जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अर्जुन काटकर यांना बुडताना वाचवण्यात दोघा तरुणांना यश आले। रविवारी सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली। अर्जुन काटकर सकाळी आंघोळीला गेला होता, त्यावेळी पोहताना तो खाली बुडाला आणि रोडवरून जाताना तो कृष्णात खोत त्याने त्याला तातडीने बाहेर काढून भोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले। त्यावेळी येथे की वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते, त्यामुळे त्याचा उपचार होऊ शकले नाहीत। आता सध्या त्याची नाजूक परिस्थिती झालेली आहे आणि त्याला उपचारासाठी पुढे कोल्हापूरला नेण्यात आलेले आहे। जर का उद्या काही बरं वाईट त्याच्या जीवाला जर का धोका झाला तर सर्वस्वी जबाबदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारभोगाव येथील वैद्यकीय अधिकारी राहतील। अर्जुन काटकर पोर्ले बंधाऱ्याजवळ कासारी नदीत नेहमीच पोहायला जातात। आज सकाळी पोहायला गेले असता त्यांची दमछाक होऊन ते बुडाले। रस्त्यावरून जाणाऱ्या काऊरवाडी येथील कृष्णात बाबूराव खोत व अमोल काटकर या दोघा तरुणांनी पाहिले। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नदीत उड्या टाकून बुडणाऱ्या अर्जुन यांना नदीबाहेर काढले। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तातडीने बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते। दोघा कर्मचारी व्यतिरिक्त कुणीही उपस्थित नसल्याने काटकर यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने संताप व्यक्त केला। अशा अनेक घटना घडल्यानंतर रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरच गैरहजर असल्याचा अनुभव उपस्थितांनी बोलून दाखविला व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे। आज आपल्या पोर्ले धरणाच्या शेजारी आपला अर्जुन काटकर एक कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता पाण्यामध्ये पोहत असताना ज्या महिला धुत होत्या त्यांच्या लक्षात आलं की हा बुडायला लागला आहे। तेव्हा त्यांनी आरडाओरडा करत असताना शेजारी आमच्या गावातला एक कावडीतले कार्यकर्ता कृष्णात खोत यानं त्या परिस्थिती गांभीर्य ओळखून त्याने त्या क्षणी उडी घेऊन त्या कार्यकर्त्याला वाचवून त्याला इथपर्यंत आणायचं। त्याच्याबरोबर त्याच्यावर असणे सर्व सहकार्य ज्या माझ्यासोबत आता ज्या सोबत आहेत या सर्वांनी त्यांना इथपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना प्राथमिकोपचारासाठी आणला असता त्या प्राथमिकोपचारामध्ये कोणीही कर्मचारी उपस्थित नाहीत। त्याबद्दल मी सरपंच या नात्यानं आणि या रुग्ण कल्याण समिती या नात्यानं त्या जे कर्मचारी गैरहजर असतील आणि ज्यांच्या कर्मचारी जे उपस्थित नसतील त्यांच्यावरती निश्चितच कारवाई करण्यासाठी पुढील कारवाईसाठी निश्चित त्यांना मी कारवाई होण्यासाठी निश्चितच गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणि एक सरपंच या नात्यानं संबंधित जे कर्मचारी उपस्थित नसतील अधिकारी वैद्यकीय अधिकारी नसतील ह्या सर्वांसाठी कारवाई करण्यासाठी निश्चितच मी पुढील कारवाईसाठी प्रयत्न करीन। दरम्यान बाजारभोगावचे उपसरपंच रोहन गुरव यांनी अर्जुन काटकर यास तातडीने कोल्हापूर येथे CPR मध्ये नेल्यामुळे अर्जुनवर तातडीने उपचार करण्यात आले। सध्या अर्जुन यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। बेधडक न्यूजसाठी बाजारभोगावहून सर्जेराव जाधव। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राइब करा, घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका।